वाहनाची पुढची काच कधीही मोठी असते आणि मागे लक्ष ठेवण्याचा आरसा मात्र अगदी छोटासा असतो. कारण तुमच्या भूतकाळाकडे फक्त लक्ष ठेवा, कारण भूतकाळ तुम्हाला फक्त वेदना आणि आठवणी देऊ शकतो. मात्र भविष्यकाळाकडे विशाल नजरेने बघा, कारण भविष्यकाळच तुम्हाला तुमचे आयुष्य परिपूर्ण बनवण्यास स्फूर्ती देतो आणि तुमची स्वप्ने साकार करण्यासाठी पुढे जात राहा. भाऊबंदकीत 4 माणसे एक दिशेने तेव्हा चालतात जेव्हा 5वा खांद्यावर असतो. आदर आणि चादर चुकीच्या माणसाला कधीच देऊ नये, कारण त्यामुळे आपण उघडे पडतो. स्वतःच्या सर्व सुखांची तडजोड करून, वेळप्रसंगी देशासाठी संघर्ष करून स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घालावा लागतो. त्यानंतरच येणाऱ्या पुढच्या पिढीला स्थैर्य आणि सुख समृद्धी मिळते. माणसाचा सर्वात चांगला सहकारी त्याची प्रकृती आहे. तिची साथ सुटली तर मात्र तो प्रत्येक नात्यासाठी ओझे होत असतो. म्हणून आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्या व सुखाने जगा. खडतर परिस्थिती ही त्याग व कष्टाच्या भोगातून शहाणपण आणि जबाबदारी शिकून जाते. आयुष्य म्हणजे काय हे त्या गरीबाला विचारा, ज्याला आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःचा श्वास देखील फुग्यात भरून विकावा लागतो. पैशाने विकत घेता येत नाही अशी एखादी तरी गोष्ट तुमच्याजवळ जोपर्यंत येत नाही तोपर्यंत स्वतःला श्रीमंत समजू नका. जोपर्यंत मार्ग समजतात तोपर्यंत परत जाण्याची वेळ येऊन ठेपते. हे जीवनाचे अंतिम सत्य आहे. झेप घेण्याची वृत्ती अंगी असेल तर वयाचं बंधन मध्ये येत नाही. माणसाने वय झाल्यावर ज्येष्ठ व्हावे, म्हातारे नाही. आयुष्यात अशा लोकांसाठी तडजोड करा ज्यांना स्वतःच्या प्रवृत्तीपेक्षा तुमच्या भावना जास्त महत्त्वाच्या वाटतात. दुसऱ्याचं चांगलं करण्यासाठी कोणत्याही पदवीची गरज नसते, फक्त मनात चांगली भावना असावी लागते. सांगायला सगळ्याच गोष्टी सोप्या असतात, कसोटी लागते ती फक्त अनुभवाच्या पातळीवर. आयुष्यात तुमच्या सगळ्या अडचणी सोडवू शकेल अशी व्यक्ती शोधू नका, तर तुम्हाला कोणत्याही अडचणीत एकटे सोडणार नाही अशी व्यक्ती शोधा. प्रारंभ करताना मनात भीती किंवा शंका नको. पहिलं पाऊल कायमच आत्मविश्वासाने टाका. परिश्रमाचे सर्वोच्च मोल म्हणजे त्यातून होणारी कमाई नव्हे, तर त्यातून उभारणारे व्यक्तिमत्व होय. माणूस हा अडचणीमुळे हारत नाही, तर तो त्यावेळी हारतो जेव्हा अडचणीच्या वेळी त्याचीच माणसं त्याची साथ सोडतात. जिथे तुमचं असणं नसण्याबरोबर असतं, तिथे तुमचं नसणंच चांगलं असतं. मला वाटतं खरा प्रश्न जगावं की मरावं हा नसून, जीवन नावाचा पदार्थ शिळा न होऊ देता त्यातला ताजेपणा टिकवून कसं जगावं हा आहे. आपल्याला जे जे हवं ते ते मिळालं असतं तर जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती. आनंद साजरा करण्यासाठी कुठल्याच मुहूर्तांची गरज नसते, कारण जो आनंदाचा क्षण असतो ना, तोच एक मुहूर्त असतो. आपले हक्काचे नसतानाही घेण्याची इच्छा होते, तेथून महाभारताची सुरुवात होते. जेव्हा आपले हक्काचे असूनही सोडण्याची इच्छा होते, तेथून रामायणाची सुरुवात होते. चहासारखं कायम आवडीचं राहण्यासाठी, दर्जा राखण्यासाठी स्वतःला रोज चहासारखं उकळून घ्यावं लागतं. हक्क गाजवायला माणूस आपला असावा लागतो आणि माणूस आपला म्हणायला तो जपावा लागतो.